हॅलो, गुड मॉर्निंग. कशा सर्व मस्त ना. तर आता आईंनी इकडं बनवलेलं होतं नाश्त्यासाठी मिसळ. बाबांना खायची होती म्हणून तिकडं मी कढी बनवत होते आणि इकडं गौरांचा डब्बा रेडी झालेला आहे. त्यासाठी भेंड्याची भाजी बनवलेली, भाकरी आणि इथं कढीची तयारी. कढीला मस्त मिरच्या टाकल्या आहेत, लसूण टाकलं आणि बाकीचे प्रिपरेशन करून ठेवलेले. आणि तुम्ही माझ्या एका ब्लॉगमध्ये बघितलं असाल कसं बनवलं आहे मी. खूप छान होते. मिरची लसूण टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला आहे थोडासा, नंतर मग थोडी राई टाकायची, मी टाकले नाही. त्यानंतर हळद, मीठ आणि दही टाकून मिक्स करायचं आणि थोडंसं चण्याचं पीठ घ्यायचा, पाणी टाकून मिक्स करायचं आणि मग टाकायचं आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपल्याला आणि मीठ असं टाकून बनवून घ्यायचं. आणि या साईडला मी बनवते बटाटा तळलेला. मला खूप आवडतो. पहिला आई आमची डब्याला द्यायची आम्हाला. मला तर खूप 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 आवडतो. असा बटाटा आपण भजीला करतो तसा स्लाईस करून घ्यायचे आणि मग मीठ मसाला हळद टाकायचा आणि तेलात टाकून द्यायचा. 5 मिनटात रेडी होतो आणि भाकरीसोबत एवढा छान लागतो ना. मी दही कढीसोबत खाल्ला, खूपच मस्त लागत होता. मला खूप आवडतो हा. आणि हा एकदम लहानपणापासून जेव्हापासून मी डब्बा न्यायला लागले स्कूलमध्ये तेव्हापासून माझा फेवरेट आहे. आणि आमच्या घरी बनतो पण बहीण बनवते, आई बनवते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. चला, छान सकाळ झालेली आहे. आई जसं मी दाखवलं तुम्हाला, आईंनी उसळ बनवली. बाबांना नाश्त्याला ते खायचं होतं. उसळ पाव आणलेले आहेत. गौरांशला टिफिनला बनवलेला आहे भेंड्याची भाजी आणि भाकरी. आता दही कढी बनवलेली आहे, भात बनवलेला आहे आणि थोडंसं बटाटा तळलेला आहे. मला तसा आवडतो खायला, तर मग ते केलेलं आहे. आता वाजलेत 12 आणि 5-10 मिनटात आता मी गौरांशला स्कूलमध्ये नेणार आहे आणि ब्लॉगची सुरुवात आत्ता केलेली आहे. तर चला बघू दिवसभरात काय होतं आहे. सुद्धा सकाळी स्वतःचा नाश्ता करून गेलेले आहेत. मच्छी खातात, त्यांना थांबवू शकत नाही. तर त्यांनी मच्छी खाल्लेली आहे आणि आज सोमवार आहे तर गौरांशला मच्छी वगैरे नाही आणि आमचा मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामुळं आम्ही तर नाहीच. तर लेडीजने मेन म्हणजे हे मार्गशीर्ष महिना पाळलाच पाहिजे. घरात कोणी पाळला तरी पण चालेल, पण लेडीजने एकदम आवर्जून असा पाळला पाहिजे. म्हणजे मच्छी बिलकुल नाही खाल्ली पाहिजे मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत तरी, असं मी तरी ऐकले. आणि माझी आई तर महालक्ष्मीची एवढी मोठी भक्त आहे ना, म्हणजे ती तेच करत असते. कोणता महिना पकडत नाही पण हा महिना जरूर पकडते आणि महालक्ष्मीची पूजा एकदम म्हणजे सगळ्यात देवांचे मनोभावे करते. पण ती एकदम म्हणजे ती एकदम श्रद्धा आहे तिची आईची. तर आता गौरांशला स्कूलला घेऊन जाते, डब्बा वगैरे भरलेला आहे. आईसुद्धा जरा बाहेर गेल्यात, त्यांची मावशी वारली तर मग बसायला गेल्यात त्या. तर येतील मला वाटते 11 वाजता निघाल्यात त्या. सकाळी लवकर उठलेल्या, त्यांनीच भांडी वगैरे घासली सकाळची, म्हणून माझंसुद्धा उरकलं आणि मी सुद्धा बसले आणि व्लॉगसुद्धा मला अपलोड करता आला. म्हणजे नाहीतर विचार केलेला की होतं आहे की नाही काय माहिती मला, म्हणजे व्लॉग अपलोड करायला, म्हणून मी काल रात्रीच थंबनेल वगैरे बनवून ठेवलेला. पण झालं, आता बसले थोडंसं मंत्र वगैरे ऐकते आणि मग 5-10 मिनटात गौरांशला सुद्धा नेते. गौरांचं झालेलं आहे तयारी वगैरे, फक्त आता 5-10 मिनटात मग घेऊन जाते त्याला. तर चलो कंटिन्यू राहा तुम्ही, बघा दिवसभरात काय होतं आहे. आज रूममध्ये सुद्धा थोडासा झाडू वगैरे मारून घेतला. हे कपाटावरचं फक्त दोन्ही पण साफ करायचं आहे. बघू आता आज उद्या किंवा परवा असं 3 दिवसात काहीतरी हे 2 उरकून घेते, जसं होईल तसं. गौरांशला घेऊन आले आणि अभ्यासाला बसवलेलं बाकी होतं त्याचा अभ्यास, तर अभ्यास झालेला आहे. आता जेवणाची तयारी करते. माझी जीप पण पांढरी आहे. चल बाबा बोलले बनव शेपू आणि हिरवा वाटाणा, म्हणजे शेपूचीच भाजी बनवायची सेम, फक्त हिरवा वाटाणा टाकून द्यायचा. छोड मला
येऊन बघा ना फोन करायला सांग काकाला असं दवाचा तिथं असलं तिथे पण चप्पल काढून खेळतो याला नाही न्यायचं नाही तिकडे चप्पल काढून खेळतो सगळे पोरं चप्पल घालून आणि हा हा यो चप्पल बिगर काढतोय. चप्पलेचा मग कसं काय तुला आणि मी चप्पल खाली नाही खेळणार त्याच्या गुंडीवर चप्पल घालून कोण नाही खेळत सगळे खेळतात चप्पल घालूनच खेळतात सगळे. नाही नाही काय नाही गच्या गुंडीवर चप्पल गच्चगुंडी गच्चगुंडी. चला आता अभ्यास फास्ट नाही केला तर गौरांचे कपडे घालून लाड नाही करायचे है ना. अभ्यास नाही पटापट केला शाळेत तर मोठे का तुला काय करायचं रोजच आमाशा तिकडे आमाशा काढीत जात नाही ना कोण गौरांश. का त्याला विचारा का रे बाळा थोड्या पडायचं काम चाललं बघा. अरे आता ना मजा नाही नीट असा पू निघल ना तेव्हा मी दाखवेन तेव्हा फराक करणं निघतंय. जा जा जिमला जावा वजन घटावं. तू वजन काय कर घटावं. माहित आता मी येईपर्यंत भाकरी बनव आणि वटाणा शेपू बनव मी येतो. तू शेपू काप मेघना वटाणा सोडल असं दोघांनी तिघांनी काम वाटून घ्या सगळ्यांनी करा मला दिसलं. चलो पहिला चहा पिणार आहे मी चहा. असं बोलले मी की चहा पिते पण नाही पिला. भाकरी बनवल्या त्याच्यानंतर मग आता मी इकडं शेपूच्या जोड्या आहेत त्या कट करून घेतल्या 2-3 आणि इकडं बाबांनी मला तोपर्यंत मटारचे दाणे साफ करून दिले. इकडं भाजीसाठी कांदा आणि मिरचीसुद्धा कट केलेली आहे. आता मी गॅस पेटवलेला आहे आणि आता भाजी धुवून घेणार आहे बनवण्यासाठी. आणि मी सांगेल की तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा. आपण नॉर्मल मेथीची वगैरे भाजी बनवतो तशीच बनवायची फक्त याच्यात मटरचे दाणे टाकायचे. नक्की ट्राय करा खूप छान लागते. तर मी आता जेवायला बसलेले तर मग अशी मी ये बोलले म्हणून शेपूची भाजी आणि त्याच्यात वाटाणा टाकून बनवलेलं म्हणजे मटर एवढी मस्त लागते ना. तर एक भाकरी खाल्ली मी अजून एक अर्धी भाकरी घेतले त्या भाजीसाठी. तविक आता जेवण घेते. इकडे माझं बाळ आलेलं आहे. बाळ गेलेलं मंदिरात. मला प्रसाद नाही आणला. आणलं कुठं आहे खिच्चात घेऊन आलाय ग माझी चक्करी. काय आणलंय माझी गाडी लाडू बिडू नव्हतं का. लाडू नव्हता शोनू. हा ही गोळी कधी आणलेली लाडू नव्हता का ही गाडी कधी आणलेली आता. लाडू नव्हता बघ